मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात आज एक महत्त्वाची अपडेट माहिती घेऊन आलो आहे। जर ही गोष्ट केली नाही तर त्यांचे पुढील हप्ते थांबवण्यात येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। कशा पद्धतीने ही प्रक्रिया करायची, प्रोसेस करायची, त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। नमस्कार, माझं नाव आहे भूषण। BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर बघा, ही अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आहे। 2026 मधील खूप लेटेस्ट अपडेट आहे। तर आपल्या सर्वांनाच माहिती की महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 वर्षावरील महिलांना 1,500 रुपये देण्यात येतात। या अनुषंगाने जवळजवळ 2 कोटी प्लस अर्ज आलेले होते आणि त्यामध्ये पुढील प्रक्रिया करून छाननी करून आता ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्याची ई-KYC करणे हे बंधनकारक सांगितले। तर त्यामध्ये बऱ्याच महिलांच्या ई-KYC करताना खूप प्रकारच्या चुका झालेल्या आहे आणि त्यामुळेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे हप्तेसुद्धा त्यांचे थांबलेले आहेत। तर त्या अनुषंगानेच नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई-KYC मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे। येत्या 31 मार्च 2026 पर्यंत ई-KYC प्रक्रिया ही परत करता येणार आहे। ज्या ज्या महिलांच्या चुका किंवा नजर चुकीने त्यांच्याकडनं दुसरा पर्याय निवडला गेला आहे, त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे। ई-KYC करताना लाभार्थ्यांनी कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून किंवा राज्य सरकारी कर्मचारीत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचे पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आल्याने महिलांना लाभपासून वंचित राहावं लागत आहे। त्या अनुषंगानेच दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत ही प्रक्रिया त्यांना पूर्ण करायची आहे। जर तुम्हाला ई-KYC प्रक्रिया पूर्ण करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। आणि याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov.in। या वेबसाईटवर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC ही घरबसल्या करू शकतात। यामध्ये फक्त तुम्हाला तुमचा आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबर आणि जो तुमचा पती किंवा वडिलांचे आधार कार्ड व त्यांचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर हा तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट माहिती होती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।